आपले स्वागत करते। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। नेपाळ आणि तिबेटमध्ये अचानक आलेल्या प्रलयंकारी पुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 472 वर पोहोचली असून यात 469 जण नेपाळमधले तर 3 जण तिबेटमधले आहेत। सुमारे 1400 जण अजूनही बेपत्ता असून बेपत्ता व्यक्तींमध्ये 290 भारतीयांचा समावेश आहे। बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। नेपाळचे 7451 सुरक्षाकर्मी बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। विविध ठिकाणी अडकलेल्या आणि जखमी झालेल्या 1545 लोकांची आतापर्यंत सुटका करण्यात आली असून 84 जणांवर काठमांडूत उपचार सुरू आहेत। 8 जिल्ह्यांमधून 178 मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे। आतापर्यंत 84 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असून यात निर्माणाधीन त्रिशूली जलविद्युत प्रकल्पात काम करणारे 63 कामगार आणि तामिळनाडूतून 21 जणांचा समावेश आहे। दरम्यान काल झालेल्या भूकंपामुळे चिंतेत काहीशी वाढ झाली आहे। या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 असून मोठ्या नुकसानाची कोणतीही नोंद झालेली नाही। मात्र भोटेकोशी नदीजवळ नवीन तलाव तयार झाल्यामुळे नदीच्या खालच्या भागात पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे। जर नैसर्गिक अडथळा तुटला तर नदी आणि तिच्या खालच्या भागातील परिसर पुन्हा पाण्याखाली जाऊ शकतो असा इशारा प्रशासनाने दिला आहे। भारताकडून नेपाळला मदत सामुग्री पोहोचवली जात आहे। बुधवारी 10 टन मदत सामुग्री पोहोचवल्यानंतर काल एका लष्करी वाहतूक विमानानं आणखी साहित्य, औषधं आणि खाद्यपदार्थ पोहोचवण्यात आले। मदत साहित्य घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे आणखी एक C-13 वाहतूक विमान आज नेपाळसाठी रवाना होण्याचं नियोजन आहे। दरम्यान तिबेट नेपाळ सीमेजवळील गुयोंग काउंटीमधून 555 पर्यटकांसह 1000हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती चीनने दिली आहे। नेपाळमधील पूर संकटाच्या